जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. लहान मुलांनी बाहेर जायचंय. हा मित्रा माहिती आहे आरसीबी जिंकली आहे. बघ भाऊ टी शर्ट घालूनच होता आज. चोवीस बॉल मध्ये जिंकण्याकरिता 32 धावांची गरज आहे. लेट्स प्ले रेडी टू फाईट. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग साठी ओमकार. पहिलाच बॉल वाईट आहे. जर ओमकारने ह्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तर कशाही 3 विकेट जर प्रमोद देशपांडे यांच्याकडून तब्बल 11,111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बॉलिंगसाठी ओमकार. पहिलाच बॉल. या बॉल देखील आपण पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर, परंतु बॉल थोडा हातमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त बॉलिंग केली गेली आहे. थांबून ठेवलं गेलं. येतोय आपण पाहिलं तिकडे डॉट बॉल. या बॉलवर फटका चांगला हवेत खेळला जातोय. प्रेक्षक तिकडे बघतात की बॉल येतोय की नाही, आणि जो प्रेक्षक कॅच पकडेल त्याला देखील आपण पाहिलं तर 5,000चा पुरस्कार आहे. ती लहान मुलं आतमध्ये आली तरी बाहेर जा, बाहेर जा सर्वांनी, बाहेर आतमध्ये पुन्हा बॉल येऊ द्या मित्रांनो. फायनल मॅच आहे. आज विक्रोळीच्या पार्क साईड परिसरामध्ये आपण आहोत. बॅटिंग साठी आपण पाहिलं निमेश रेडकर. यामध्ये देखील विथ द स्पिन. पुन्हा एकदा बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. धावफलक पुन्हा एकदा एकनी पुढे जाईल. बेस्ट वर्सेस बेस्ट. 21 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 29 धावांची गरज आहे. मेगा फायनल कोण जिंकेल? सुधागड जिंकेल की टीम रायगड? आज इम्रानभाई शेख यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म, विधानसभा समन्वयक म्हणून देखील कार्य करता येते. एक युथ आयकॉन ईशान्य मुंबईचे इम्रानभाई शेख. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅटने खेळायचा प्रयत्न केला. नावसा केला. चान्स आहे आणि हिम्मतची किंमत आहे. चार रन झाले धावफलकावरती. 20 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 28 धावांची गरज आहे. 4 बॉल, पहिल्या 4 धावा झाल्यात. स्ट्राईक एंडला फैजान. मॅच देखील क्रुशल आहे. या बॉल देखील आडव्या बॅटने पुन्हा एकदा बॉल मात्र ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन मध्ये. एकोणीस चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. फैजान आणि निमेश. आमच्या महिला भगिनीचा देखील फोटो चांगला घे भाऊ. त्यांना फोटो चांगला आला पाहिजे, बाकी काही नाही. मी चांगलं दिसलं पाहिजे. महिलांचं सर्वांचं तसं, सर्वांचे फोटो शूट आहेत आणि आमच्या कॅमेरामॅनचं पण मी कौतुक करेल. स्वतः आदित्य साहेब देखील इकडे येऊन गेले, ज्यांच्या नावाने हा संघ क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदित्य युवा चषकाचं एक भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म. या बॉल देखील आडव्या बॅटने. ईशान्य मुंबई मधली क्रीडा स्पर्धा लक्षात राहील अशी पाहिली गेली इम्रान यांच्या माध्यमातून. 6 धावा झाल्या धावफलकावर. 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. 18 बॉल 26 करायचे आहेत. रायगड विरुद्ध सुधागड. मेगा फायनल कोण जिंकेल? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. अनेक कार्यक्रम इम्रानभाईंच्या माध्यमातून पाहायला मिळतात. समाजसेवा करणं, 80% समाजकारण, 20% राजकारण हे पहिल्यापासून शिवसेनेने जपलंय. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी आणि युवा पिढीसाठी इम्रानभाईंनी जी क्रीडा स्पर्धा ठेवली आहे, जबरदस्त आयोजन. आजचा शेवटचा दिवस. 3 दिवस सर्वांनी क्रिकेटचा एन्जॉय केलाय. जवळपास 11:30 वाजून गेलेत, परंतु क्रिकेटवर प्रेम आणि प्रेक्षकांची गर्दी हेच प्रेम दिलं इम्रानभाईंनी आणि एवढे सारे पारितोषिक पाहिली गेली आहेत. आजचा हा शेवटचा सामना आपण पाहतोय क्रीडा स्पर्धेचा. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. 18 बॉल मध्ये
26 करायचे आहेत. समीकरण बदलताना पाहिलं गेलं 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. यस, व्हीलचेअर देणं असेल, वैद्यकीय कोणाला मदत असेल, म्हणजे रात्री अपरात्री इम्रानबाईंनी कॉल सर्वांचे रिसिव्ह केलेत. म्हणजे अगदी तळागाळीच्या सर्व आणि तिकडे पकडलाय. वा वा भाई वा. तब्बल प्रेक्षकांसाठी देखील हे पारितोषिक. इम्रानबाई तो मॅच खेळलाय, प्लेयर आहे तो. तर फक्त ऑडियन्स साठी, ऑडियन्स. हा, जो प्लेयर खेळलेला तो नाहीये. हा, मगाशी पण आपण अनाऊन्स केलं होतं बघा, प्लेयर नाही तर आपण कॅच पकडू शकतो, परंतु जी लहान मुलं आहेत, जे वयस्कर नागरिक मॅच बघतायत, महिला भगिनी बोलतात की एक बॉल मागे तरी मार ना भाऊ. आमच्यासाठी 15,000 लावलेत इम्रानबाईंनी. डायरेक्ट 7-8 साडी, दिवाळीची शॉपिंग आताच. एकच साडी 15,000ची पण असू शकते, सांगू नाही शकत बाबा. 8 रन झालेत. हा, या ओव्हरमध्ये 6 लगावला तर 3,000चा पारितोषिक असणार आहे आमच्या निकिता पवार. आहे भाई, कोणीतरी मारा नाही तर कोणीतरी विकेट तरी काढा. निकिता पवार एवढं पारितोषिक लावतात. रितिका पवार. आणि 25 जूनला येणाऱ्या बाईंचा वाढदिवस देखील आहे, तेव्हा मोक्षरत्नाचा आपण बोलतो ओपनिंग सेरेमनी आणि अँब्युलन्सची देखील जी सेवा आहे. हेड्स ऑफ इम्रानबाई, असंच कार्य करत राहा आणि पुढे जात राहा. आज एवढं मोठं पारितोषिक आणि अनेक कार्यक्रम. क्रिकेट तर हे ठीक आहे, क्रिकेट ऑल ओव्हर. पुण्यावरून आज इकडे दाखल झाले आहेत. 16 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची गरज आहे. एकाच दुसरा षटकार येईल का? 16 बॉल 23 करायचे. स्ट्राईक एंडला निमिष रेडकर. रेडकर तू बॅटिंग कर. या बॉल आडव्या बॅटने फटका चांगला आहे, परंतु एक सिंगल रन आहे. 15 चेंडू आणि जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. वरती पण कोणी गॅलरीतून मॅच बघताय, कोणी विंडो मधून बघताय. आता तुम्ही जरी पकडली तर तुम्हाला पण आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा हवाई सफर. अकरा धावा झाले धाव फलकावर. 14 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. रेडकरला मात्र थोडा चान्स घेणं गरजेचं आहे. पाहू शकतो आमचे प्रेक्षक एलईडी स्क्रीनवरती. बघा, खिडकीतून उद्या ऑफिसला थोडं लेट जाईल, परंतु मॅच बघूनच जाईल. तुमच्या सहकार्यामुळे आम्ही आज टुर्नामेंट करतो. थँक्यू सो मच. इकडचे आजूबाजूचे नागरिक ज्यांनी आम्हाला 3 दिवस खूप मोठं सहकार्य केलं. नक्कीच पार्क साईड पोलीस स्टेशन देखील आम्ही आभारी आहे. थँक्यू सो मच. आज त्यांच्यामुळे आपण एवढा चांगला कार्यक्रम करतोय. 2 बॉल 2 सिक्स लागले तरी नम्रता आणि अक्षता यांच्याकडून देखील 2,000चा कॅश प्राइज असणार आहे. मॅच देखील तेवढीच क्रुशल आहे. इम्रानबाई शेख, IBS फाउंडेशन. जबरदस्त बॅटल. स्ट्राईकला निमेश रेडकर. या बॉल ऑन द राईस उडवला गेला. बॉल टिकला जोर मध्ये जाईल. फटका चांगला आहे. 2 रन तिकडे मिळतील. सडक पे कडक. आता बॉलर साठी पारितोषिक लावले रितिका पवार यांनी. जर विकेट घेतली तर 3,000चा कॅश प्राइज असणार आहे. दादा ते कॅमेऱ्याच्या स्टँडवर बसले तरी खाली उतरा. लहान मुलांनी, तुम्ही मित्रांनो खाली उतरा. तो स्टँड खाली खाली उतरा. तू पण मित्रा. हा, स्क्रीनवर आपण पाहू शकतो आमच्या अगदी सर्व या मॅचचा आनंद घेत आहेत. यामुळे खोलो टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर. खेळाडू आहेत तिकडे ट्राय करतील. एक रन देखील तेवढंच निर्णायक आहे. जबरदस्त मॅच आहे. 14 रन्स आलेत. आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती अगदी मॅच बघण्यासाठी सर्व आमचे प्रेक्षक वर्ग घरातून देखील मॅचचा आनंद घेतात.
रिक्स घेऊ नका मित्रांनो, थोडं मागे राहा. कॅच तुमच्याकडे पण येऊ शकते. जबरदस्त बॅटल पाहायला मिळतीये. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. यामध्ये देखील हाफ ट्रॅकर बॉल खेळाडू आहे तिकडे, नॉन स्ट्राइकला चान्स आहे आणि फैजान डेंजर झोनला आहे आणि बॅटर आउट. येते विकेट. संडे फंडे, सुपर संडे, भव्य दिवस आयोजन पाहिलं गेलं आणि लक्षात राहील अशी मॅच पाहिली गेली. पारसाईडच्या इतिहासात, क्रिकेटच्या इतिहासामधली अशी क्रीडा स्पर्धा इम्रानभाई शेख यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं. कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता नम्रता नक्षता यांच्या देखील पारितोषिक असणार आहे. ह्या ओव्हरमध्ये जर बाउंड्री आणि 6 आला तर 2000चा कॅश प्राइज असणार आहे. मॅच क्रुशल आहे. रेडकरचा पहिलाच बॉल, जबरदस्त पिचिंग केली गेली नॉन स्ट्राइक एंडला. चांगला रन कंप्लीट केला. न्यू बॅटर कमरान येत आहे. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. सेवन स्वाद यांच्याकडून देखील, रितिका पवार यांच्याकडून देखील बॉलरने 2 विकेट घेतले तरी 3000चा कॅश प्राइज असणार आहे. पारितोषिक चांगला आहे, परंतु पवार ताई थोडा प्रयत्न करतात परंतु प्लेअरला ते मिळत नाहीये. एफर्ट द्यावे लागतील. या बॉलवर समोरून बॉल फिरवला गेला. जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉलिंग करत असताना शिवाजी. अनेक अडथळे पण आले. काल सकाळी रात्री पाऊस पण जोरात आला, परंतु इम्रान भाईने मागे हार मानली नाही. आपण टुर्नामेंट करायची आणि सर्व त्यांची आयोजन कमिटी, एवढा मोठा सेटअप आपण उभा केलाय. असं वाटतंय 10 लाखाची क्रीडा स्पर्धा आहे. 15 धावा झाले धावलकावर, 1 विकेट गेलेत. 9 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. 9 बॉल 17. कमरान स्ट्राइक एंडला आहेत. या बॉलवर स्लोअर वन आणि एक सिंगल रन. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 8 बॉल 16 रन करा गोळा आणि क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा जो 3 दिवस आपण इकडे आजमावला. 8 चेंडू आणि जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. व्होल्टेज मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट. 8 बॉल 16. फायनल मॅच, फायनल मॅच प्रमाणे रंगली पाहिजे. आता कमरानला मात्र चान्स घ्यावा लागेल. एका दुसरा मोठा स्ट्रोक मॅच मध्ये येईल. शिवाजी बॉलिंग साठी. या बॉलवर समोर उडवला गेला, फटका दमदार आहे. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल, 1 रन कंप्लीट केले. बॉल 1 बाउन्स. डबलचा कॉल दिला. रेडकरने रन कंप्लीट केलाय. रेडकर एवढा जोरात धावला जेवढा घाटकोपर स्टेशनला फास्ट ट्रेन पकडायची आहे आणि रेडकरने रन पण कंप्लीट केला. घाटकोपर स्टेशनला फास्ट ट्रेन पकडणं म्हणजे लाईफ मध्ये तो स्किलच आहे. ते जबरदस्त मॅच आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 7 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 7 बॉल 14. मेगा फिनाले, बेस्ट वर्सेस बेस्ट. रायगड संघ जिंकेल की टीम सुधागड किल्ला की रायगड किल्ला. आणि या बॉलवरती शिवाजीने चांगली पिचिंग केली आहे. थांबून ठेवलं गेलं आणि लेग बायच्या रूपामध्ये मात्र तिकडे सिंगल रन आहे. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. अंपायर आताचे रन किती आहे? लेग बाईज आहे. डॉट बॉल आहे. अंपायर 1 रन आहे. लेग बाईज 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. रन नाहीये. अंपायर डिसिजन काय? रन आहे. किती? 1 रन आहे. 1 रन आहे. ओके. समीकरण देखील बदलताना पाहिलं गेलं तर 6 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. शेवटची फायनल मॅच पाहतोय.
परंतु निमेश रेडकरवर सर्वांचं लक्ष आहे, ज्या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली आहे. सकाळी एक मॅच अगदी 4 बॉल 8ची मॅच 6 लगावला आणि ती मॅच 1 बॉल 2 वर आली. सुधाकर टीम ती मॅच जिंकून आली आहे. रोशनने चांगल्या टायमिंगला 2 रन केले होते. रोशन बोडके नाव लक्षात राहील, त्यामुळे सुधाकर टीम फायनल खेळतीये. रायगड टीम स्पीडअप करायचं आहे. जबरदस्त बॅटल आहे जिंकण्याकरिता. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 6 बॉल 13. हा, या लास्ट ओव्हरसाठी आता पवार त्यांनी स्पेशल प्राइज लावलं. रितिका पवार यांनी 7 स्वाद त्यांचं जे हॉटेल आहे फेमस आहे. लास्टच्या ओव्हरमध्ये स्वाद येईल का चांगला. जर जो बॉलर बोल्ड आउट क्लीन बोल्ड काढेल त्याला 5,000 रुपये आणि 6 लगावला बॅटरला पण 5,000 रुपये. 7 स्वाद रितिकाताई पवार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. चला, आणि जो काय फिल्डर झालंय? कॅच पकडेल त्याला देखील 2,000 रुपये असणार आहे. मॅच स्टार्ट करायची आहे. काय झालंय? चला, आर्ग्युमेंट नका करू. मॅच स्टार्ट करा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. मेगा फायनल. आदित्य युवा चषक कोण जिंकेल? इम्रानभाई शेख यांचं एक भव्य दिवस आयोजन. लेट्स प्ले. बॉलिंग साठी आपण पाहता शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत सूरज. लास्ट मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती. सूरजने स्ट्राईक केला. निमेश रेडकर याच घाटकोपरचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टिक इकडे आपण पाहिलं तर वाईड बॉल. क्या बात आहे. वेताळ सरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त अंपायर आणि डान्सिंग अंपायर पुण्यावरून दाखल झालेत. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडीफार पिचिंग चुकताना पाहिली गेली आहे. आणि अहो, शाहरुख खान मन्नत तिकडून जवळ आहे. ओहो, जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं. निमेश रेडकर. चला, लवकर घ्या, आपल्याला प्राइस पण डिस्ट्रीब्यूट करायचे. थोडं स्पीडअप करा प्लीज फिल्डिंग टीम. सहा चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. मेगा फायनल आपण पाहतोय. संडे फंडे शेवटची मॅच या क्रीडा स्पर्धेची. 6 बॉल 11. या बॉलवर ऑन द राईस उडवला गेला. बॉल हवे जातोय. खेळाडू येतात 1 2 3 4 5 खेळाडू आणि बॅटर आउट. डीजे जाऊ दे एकदा. क्या बात है. ओहो, जबरदस्त.
चला 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 चला. वा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे बेताळ सरांसाठी. जबरदस्त डान्सिंग अंबर. पुणे भूषण म्हणून देखील त्यांना गौरवण्यात आलं आणि पुण्यावरून आज या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झाले तसे आमचे नितीनजी बेताळ मॅन फ्रॉम पुणे. कॅच कोणी पकडली त्या प्लेयरचं नाव? शिवाजी यांना 2000चा कॅच प्राइज असणार आहे रितिकाताई पवार यांच्याकडून. समाजसेवक नसीमबाई खान यांचा सत्कार सवने साहेब करतील. बॅटर नेम रोशन. रोशन येतात बॅटिंगसाठी. समीकरण थोडं बदलताना पाहिलं जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर आता 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा, एका दुसरा 6. या बॉल देखील पुण्याच्या डिक्ला झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तीन बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. सुधागड त्यांच्या विरुद्ध रायगड. हाय व्होल्टेज मुकाबला पाहिला गेला आणि पैसा वसुली क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली. संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती होतं. आदित्य युवा चषक कोण जिंकेल? या बॉलवर देखील आपण पाहिलं तर येथे विकेट आणि मॅच देखील पलटताना पाहिली गेली आहे. समीकरण देखील बदलताना पाहिलं गेलं आणि मॅच देखील थोडीच क्रुशल आहे. डीजे आपण देखील थोडं लक्ष द्या. लहान मुलांनी बाहेर या. जी क्रीडा स्पर्धा आवडली असेल ना सर्वांनी आपल्या मोबाईलच्या लाईट्स आहेत ना त्या ऑन करा प्लीज. मी विनंती करेन सर्वांनी जे कोणी खेळाडू रितेश गव्हाणे आपल्यापासून सुरुवात करा. रितेश सर्वांनी लाईट्स ऑन करा. सर्व लाईट्स ऑन करा. आणि इम्रान भाईंची क्रीडा स्पर्धा आवडली असेल तर बॅक साईड कर. सर्वांनी आपल्या मोबाईलच्या लाईट्स. आज ही क्रीडा स्पर्धा संपूर्ण मुंबईने पाहिली आणि लक्षात राहील अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सर्वांनी लाईट्स ऑन करा. आज थँक्यू सो मच इम्रान भाई, आपण जे क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. हे आपलं पाहू शकतो क्रिकेटवरती प्रेम इम्रान भाईंचं. आणि हा संघ मात्र चॅम्पियन होतोय. आदित्य युवा चषकावरती रायगड किल्ला मात्र इकडे जिंकतोय. चला अप्पू विशाल कसे प्राइजेस? आयोजन टीम आपण तिकडे फक्त प्राइजचा बघायचा. आपण सन्मान करत आहोत जे आमचे सर्व अंपायर्स. इम्रान भाई 2 दिवस आपल्या 3 दिवस ज्यांनी अंपायरिंग केली सर्व अंपायर जितेंद्र कदम सर, देवेंद्र मोहिते सर, त्यानंतर पटेल सर आणि आमचे सर्व अंपायर्स आपण आपला सन्मान केला जाईल. नितीनजी बेताळ सर आपण या. त्यांना पुण्याला